सार्वत्रिक निवडणुकीसाठी आपण सगळेजण उद्याच्या 2 डिसेंबरला सामोरे जाणार आहोत. आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे, भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आपल्या सासवड नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून आदरणीय आनंदीकाकी चंदूकाका जगताप यांना भारतीय जनता पक्षाने त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 1 मधून सारिकाताई हिरामन हिवरकर आणि मनोहरतात्या जगताप यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. प्रभाग क्रमांक 2 मधून लीनाताई सौरभ वडणे आणि दिनेशांना भिंताडे यांना त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर उमेदवारी दिलेली आहे. आज जर आपण सगळ्यांनी बघितलं तर 2016 साली कैलासवासी चंदूकाका जगतापांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनीच त्या ठिकाणी बहुमताने आम्हा सर्वांना मतरूपी आशीर्वाद दिले आणि सासवडची जबाबदारी या ठिकाणी उपस्थित असलेले माजी नगराध्यक्ष आदरणीय मार्तंडजी बोंडे साहेबांना या ठिकाणी उपस्थित आणि आपल्या सगळ्यांचेच आवडते अतिशय कार्यक्षम आणि सकाळी 4 पासून रात्री 10 वाजेपर्यंत सर्व नागरिकांसाठी उपलब्ध असलेले आदरणीय विजूभाऊ असतील, मनोहरतात्या असतील, त्या ठिकाणी आदरणीय हिवरकरताई असतील किंवा आमच्या वहिनी जगतापताई असतील, त्या सगळ्यांना त्या ठिकाणी आपण सर्वांनी प्रतिनिधी म्हणून निवडून दिलं. आपण बघितलं असेल 2016च्या नंतर कैलासवासी काकांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनीच खूप चांगलं काम करायचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. 2004 पासून या सासवडची जडणघडण 2002 पासून आदरणीय काकांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी सुरू झाली. आपण सर्वांनी मोठ्या विश्वासाने सासवडची जबाबदारी कैलासवासी काकांच्या वरती दिली, त्यांच्या विचारांच्या वरती दिली आणि त्यानंतर 2004च्या पाण्याच्या योजनेपासून त्याची सुरुवात झाली आणि त्या पाण्याच्या योजनेच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना आठवत असेल, आपण सगळेजण आंदोलनाला बसलो आणि महाराष्ट्र शासनाने त्यावेळेचे दिवंगत पाणी पुरवठा मंत्री आदरणीय R.R. पाटील साहेबांनी सासवड नगरपालिकेच्या प्रांगणामध्ये त्या ठिकाणी मंजुरी दिली आणि अवघ्या 82 दिवसामध्ये पाण्याची योजना आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी शासनाने मंजूर केली आणि 82 दिवसामध्ये 33 किलोमीटरवरनं विहिरीचं पाणी त्या ठिकाणी सासवडला आलं. त्या काळामध्ये कैलासवासी काकांच्या बरोबर आदरणीय कैलासवासी त्या काळातले उपनगराध्यक्ष रामभाऊजी वडणे साहेब हे त्यावेळेस मला वाटतंय पाणी पुरवठ्याचे सभापती होते आणि त्या काळामध्ये ती स्कीम झाली आणि आता भारतीय जनता पक्षाचे 10 नंबर प्रभागातून असणारे उमेदवार आदरणीय आबा गिरमे हे पाणी पुरवठ्याचे नगरपालिकेतले अधिकारी होते. त्या काळामध्ये केवळ 82 दिवसामध्ये 33 किलोमीटरची स्कीम त्या ठिकाणी मंजूर झाली आणि ती इम्प्लिमेंट करून सासवडच्या पाण्याच्या टाकीमध्ये विहिरीचं पाणी पडलं आणि लिंक बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये आलं. मी हे का सांगतोय, कारण आपल्या सगळ्यांना आठवत असेल मागच्या वर्षी ऑक्टोबर 2024ला त्यावेळेसचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि आताचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून अमृत 2 मध्ये राष्ट्रीय पेयजल योजनेतून नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी 142 कोटी रुपयाची पाण्याची पुन्हा एकदा आपल्या सासवडची जुन्या स्कीम सारखी योजना मंजूर झाली आणि ती स्कीम मंजूर झाल्यानंतर त्याचं टेंडर प्रोसेस झाली. निवडणुकीमुळे ते वर्क ऑर्डर म्हणजे टेंडर पूर्ण झालं नव्हतं. डिसेंबर मध्ये टेंडर पूर्ण झालं आणि डिसेंबर पासून आज आपण नोव्हेंबर 2025 मध्ये आहोत. म्हणजे जवळपास 365 दिवस, 1 वर्षाला 15 दिवस कमी प्रशासनाने आणि आपल्या लोकप्रतिनिधीने वर्क ऑर्डर दिली नाही. विचार करा, ज्या नगरपालिकेने लिंक बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये केला आणि 33 दिवसामध्ये पाणी आणलं, त्या नगरपालिकेने 1 वर्षाच्या कार्यकाळामध्ये वर्क ऑर्डर सुद्धा साधी पाण्याची काढली नाही. आणि वर्क ऑर्डर का काढली जात नाही? कारण आता तुम्ही सगळेजण सुशिक्षित आहात. तुम्ही आज भारतीय जनता पक्षाची पारदर्शकता आणि कारभार बघितलेला आहे.
मागच्या काळामध्ये ज्यावेळेस आपल्याला आठवत असेल 10 वर्षापूर्वी त्या राज्यामध्ये तुम्हा आम्हा सगळ्यांना सातबारा काढायचं, सिटी सर्वेचा उतारा काढायचं किंवा काही काढायचं, आपण तलाट्याकडे गेलो तर आपल्याकडे तलाट्याकडे गेलो तर तलाठी म्हणायचं या उद्या या परवा या 7 दिवसांनी. मग आपल्याला कळायचं भाऊसाहेबांना आपल्याला काहीतरी पेढे बिडे घेऊन जायला लागतील, बरोबर नव्हे. आता काय होतं, आता तुम्ही आम्ही सगळे आपला सातबारा मोबाईल वरती बघू शकतो का नाही. तशा प्रकारे काय झालं माहितीये का, कोण बलिदान येतंय म्हणून 1 वर्ष त्या नगरपालिकेने रेकॉर्ड मध्ये पाण्याची स्कीम आणली आणि लोकांना पाणी मिळतंय का नाही, काय कोणाला काही घेणं देणं नाही, केवळ लटको आणि लांबण्या ह्या भावनेने 1 वर्ष झालं वर्क ऑर्डर त्या ठिकाणी थांबवलं. आणि ही महाशय काय म्हणतायत, तुम्ही आम्ही सगळ्यांनी कष्ट केले, वेळ दिला, महिला भगिनींनी वेळ दिला, या सासवड मधल्या प्रत्येक सासवडकराने किंवा सासवडमध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाने वेळ दिला. तुम्हाला आठवत असेल 2022-23 ला सासवडने इतिहास रचला आणि स्वच्छ भारत मध्ये देशामध्ये 1 नंबरचा पुरस्कार आणि सगळ्यात स्वच्छ नगरपालिका म्हणून आपली स्वतःची ओळख निर्माण केली का नाही केली. ही ओळख निर्माण केली, कुणी आपलं अभिनंदन नाही केलं. त्या काळातले तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि आताचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सोडलं तर या सासवडचं अभिनंदन आपलं अख्ख्या राज्यामध्ये आणि कुणी नाही केलं. आणि आता काही मंडळी काय म्हणतात, मागच्या 2-3 दिवसापूर्वी आपण पुरस्कार विकत घेतला. मला सांगा ना, आसामवरून, तेलंगणावरनं, केरळवरून, तमिळनाडूवरनं, कर्नाटक मधनं, दार्जिलिंग वरून, हे जे आहे दिल्लीचं महानिगम आहे आपली, जशी नगरपालिका आहे तशी, त्या दिल्ली निगमची लोक आपल्या सासवड नगरपालिकेला भेटायला आले. का भेटायला आले, की एवढा कमी निधी असताना सुद्धा एवढं चांगलं गाव यांनी कसं वसवलं, कसं वाढवलं, कसं कार्यक्षमतेने चालवलं, कसं कचऱ्याचं खत करतायत, चांगल्या प्रकारच्या सुविधा देत आहेत, घंटागाडी वेळेवरती येते, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या. आज बघायला गेलं तर काय, मागच्या 6 महिन्यामध्ये आपल्याकडे पाण्याच्या बाबतीमध्ये अडचणी निर्माण झाल्यात, स्ट्रीट लाईटच्या बाबतीमध्ये निर्माण झाल्यात, अख्ख्या गावामध्ये रस्ते खोदून ठेवलेत, कुठं ड्रेनेजसाठी खोदलेत, कुठं रस्त्यासाठी खोदलेत, कुठं 10 लाख रुपये आलेत आणि रस्ता खोदलाय अख्खा 2 किलोमीटरचा. आणि दुर्दैवाने आपल्या सासवडचे लटके तोडायचं काम काही मंडळींनी केलंय. तुम्ही काल परवा जर एका चॅनलवरती मी बघितलं, युट्यूबवरती एका सासवडच्या भगिनीने त्या ठिकाणी इंटरव्ह्यू दिलाय. ती सासवडकर नाहीये, पण 4 वर्षापूर्वी आपल्या गावामध्ये IT इंजिनियर म्हणून गुजरात मधून सासवडमध्ये राहायला आली, पुणे सोडून सासवडला आली. का, आरोग्याच्या दृष्टिकोनातून राहण्यायोग्य शहर आहे म्हणून. त्या सासवडचा जल्लोष सुद्धा 2023चा तिने बघितला आणि ती काय म्हटली माहितीये, 6 महीने में ऐसे क्या बिगड़ गए पता ही नहीं चला. 6 महिन्यामध्ये असं काय बिघडलं कळालंच नाही, की पाणी वेळेवर येईन असं झालंय, ड्रेनेजही साफ होईना, गुरुकुलमध्ये राहते ड्रेनेजही साफ होईना, रस्तेही खराब झाले, कचराही सगळीकडे दिसायला लागला, अस्वच्छताही दिसायला लागली आणि मोठ्या प्रमाणावर फ्लेक्सचे मोठे बोर्ड सुद्धा दिसायला लागले. हे विद्रुपीकरण सासवडचं मागच्या 6 महिन्यामध्ये झालं. त्याचं कारण, तुम्ही आम्ही सासवडकर नाहीये हो, त्याचं कारण ह्या निवडणुका. काही मंडळींना आपलं गाव विद्रूप करायचंय आणि निवडणुका जिंकायच्या, त्यांना काही घेणं देणं नाही सासवडची. त्यांना सत्ता हवी आहे मिरवण्यासाठी, त्यांना सत्ता हवी आहे केवळ त्या ह्याच्यावरती आपल्या सासवडकरांच्या डोक्यावरती बसायला. आम्हाला भारतीय जनता पक्षाला त्या ठिकाणी काम करायचंय, एक चांगलं समृद्ध गाव तयार करायचं, एक चांगलं राहण्यायोग्य गाव जे तुम्ही आम्ही सगळ्यांनी वसवलंय, जे वाढवलंय, हाताच्या बोटावरती त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी जपलंय आणि चांगल्या प्रकारच्या निधीच्या माध्यमातून काम केलं. काही मंडळी टीका करतायत. आज मला सांगा ना, मागच्या 5 वर्षामध्ये 2016 पासून आपण जबाबदारी दिल्यानंतर 2023 पर्यंत या गावामध्ये 114 कोटी रुपये निधी आला. त्यातले 55 कोटी रुपये बक्षीस रूपानेच आपल्याला मिळाले, फक्त बक्षीस रूपाने. बाकीचा निधी जर बघायला गेलं तर किती राहिलेला शिल्लक, 62 कोटी रुपये. आपल्या शेजारच्या नगरपालिकांना किती पैसे मिळाले, 7,800 कोटी रुपये. किती विचार करा, एवढे छोटे मिळून सुद्धा पैसे आपण देशामध्ये 1 नंबरला आलो. अख्खा देश आपल्याला बघायला आला की ह्या गरीबाच्या घरचं पोरग IAS कसं झालं किंवा डॉक्टर कसं झालं. का, कारण सासवडकरांनी ते करून दाखवलं. आमच्याकडे 10 घंटा गाड्या आहेत तरी आमच्या प्रत्येक भगिनीने बघितलं, मी कचरा बाहेर टाकला नाही, मी घंटा गाडीतच टाकेल.
सुक्याचं ह्याचं ओल्याचं वर्गीकरण केलं. आता होतंय का? नाही होते का? कारण सगळं दाबणं चाललंय. आपल्याला बिघडवण्याचं काम करतायत. तुम्ही आम्ही ठरवायचंय आपलं घर बिघडून द्यायचं का उद्याच्या काळामध्ये समृद्ध करायचं. आज जर बघायला गेलं 6 महिन्यामध्ये बघा गावाचं काय झालंय. जिथं जिथं जुगार आणि चक्रीचे अड्डे दिसायला बघायला मिळत आहेत. दारूचे धंदे मोठ्या प्रमाणात वाढलेत. गुन्हेगारी ती कधी सासवडमध्ये नव्हती. मागच्या 20 वर्षामध्ये सगळी संपुष्टात आणायचं काम कैलासवासी चंदूकाका जगतापांनी केलं. ते परत वाढवायचं काम मागच्या 6 महिन्यामध्ये व्हायला लागले. आणि म्हणूनसाठी आपल्याला सासवडकरांना जागरूकतेने काम करावं लागेल. तुम्हाला सर्वांना आपलं चांगलं सुंदर सासवड बिघडून द्यायचं नसेल तर त्याला एकच उपाय आणि ते म्हणजे कमळाचं चिन्ह. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराच्या नावासमोरचं जे कमळाचं चिन्ह आहे त्याच्यासमोरचं बटन दाबा आणि समृद्ध, सक्षम आणि चांगलं सासवड वाचवण्यासाठी आपण सगळेजण कटिबद्ध राहतो. आज त्रिशूळचा रस्ता आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ड्रेनेजमुळे आम्ही थांबवला. आमच्याला त्यात तेवढ्या प्रमाणामध्ये निधी नव्हता. आजही काय केलंय, काही मंडळींना अर्धवट पैसे मिळाले जसे मिळतात ना काहींना. आता गुंठा विकला की पैसे मिळतात. मग तो काय करतो? काय बघत नाही. आपण तपराच्या घरात राहतो कशाचं, तो काय करतो? पहिली थार गाडी घेतो फिरायला सुरुवात करतो गावभर, बरोबर ना? आणि मग हे करतो पैसे संपल्यावर त्याला लक्षात येतं अरे जमीन पण गेली पैसे पण गेले. आज तसं काही झालं की काही मंडळींना विकास निधी दिला गेला थोडा थोडा आणि त्यांनी कसंही वापरायला सुरुवात केली. त्याचं नियोजन, त्याची कटिबद्धता ही पाहिजे. कारण जागरूकतेने आपण हाताच्या बोटावरती जसं फोड येतो त्याची सांभाळणी करतो तशा प्रकारे आपण गाव सांभाळण्याचं काम केलंय. जागरूकतेने पैसा पै करून त्या ठिकाणी काम करायचा प्रयत्न कैलासवासी चंदूकाका जगतापांची शिकवण आम्ही त्या ठिकाणी ठेवली. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना सांगायचं आम्ही तळमळीने राजकारण करण्यासाठी किंवा आम्हाला कुठे मिरवायचं नाहीये की सासवड नगरपालिका आम्हाला मिळावी म्हणून मिरवायचं नाही. तर हे गाव आपण सासवडकरांनी, कधी सासवडकरांची भावना नव्हती की तिथे मार्तंड मोंदे नगरसेवक आहेत, नगराध्यक्ष आहेत, किंवा वडनेताई नगराध्यक्ष आहेत, किंवा चौखंडेताई नगराध्यक्ष आहेत, किंवा सुहास बापू त्या ठिकाणी उपनगराध्यक्ष आहेत, किंवा मनुतात्या उपनगराध्यक्ष आहेत. त्या ठिकाणी भावना एकच होती की आम्ही प्रत्येक सासवडकर हा नगरसेवक आणि नगराध्यक्ष आहे. त्या भावनेने नेहमी चंदूकाका जगतापांच्या विचारांनी आणि भारतीय जनता पक्षाच्या सर्व पॅनलने त्या ठिकाणी विचार केलाय. उद्याच्या काळात सुद्धा आपण सर्वजण नगरसेवक आणि नगराध्यक्ष असणार आहे. आपण प्रत्येक जण निर्णयामध्ये सहभागी असणार आहे. आपल्या सगळ्यांना समृद्ध गाव वाचवायचं आणि त्याच्यासाठी कमळाच्या समोरचं बटन दाबून आपण सगळ्यांना नम्रपणे विनंती आहे उद्याच्या काळामध्ये आपलं घर वाढवण्यासाठी, वसवण्यासाठी, फुलवण्यासाठी चोरांच्या हातात देण्यापेक्षा त्या ठिकाणी आपण सर्वजण नरेंद्रजी मोदी साहेबांच्या विचारांना, देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या विचारांना त्या ठिकाणी बांधील होऊयात. आणि जे कमी होतं आपल्याकडे मेहनत करायची तयारी आहे, आपल्याकडे चांगली कामं आणायची तयारी आहे, आपल्याकडे चांगल्या प्रकारच्या योजना आणायची तयारी आहे. ज्याची कमतरता होती त्या निधीच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पक्ष, देवेंद्रजी फडणवीस साहेब सक्षमपणे आपल्याकडे उभे आहेत. त्यामुळे उद्याच्या काळामध्ये ज्याप्रमाणे लोक म्हणतात की सिंगापूरला लोक जातात ते स्वच्छ शहर आहे म्हणून बघायला जात, फक्त आधुनिक पण आहे म्हणून बघायला जातात. आधुनिक काय तर तिथे निधी. उद्याच्या काळामध्ये आज देशामधनं, वेगवेगळ्या राज्यामधनं स्वच्छ नगरपालिका आणि चांगली नगरपालिका कचऱ्यावरती कशा प्रकारे प्रक्रिया करते म्हणून इथल्या नागरिकांना भेटायला देशभरातून लोक येत होती. उद्याच्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष आपल्या पाठीशी राहिला तर विकासाची एवढी कामं होती, एवढं आधुनिक गाव आपलं सासवड करूयात की उद्याच्या काळामध्ये ज्याप्रमाणे देशामध्ये सिंगापूर बघायला जातात तशा प्रकारे जगामधली लोक आपलं सासवड शहर की एवढं छोटं टुमदार छोटी नगरपालिका किती चांगल्या प्रकारे सक्षमतेने करू शकतो हे आम्हाला करायचंय. आणि त्याच्यासाठी आपण भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक उमेदवाराच्या पाठीशी राहा. कमळ चिन्ह हे आपल्या सगळ्यांचं विकासाचं प्रतीक आहे आणि कमळ चिन्ह समोरचं बटन त्या ठिकाणी दाबा. आज मार्गशीर्ष महिना आहे, बरोबर, पहिलाच गुरुवार आहे. आपल्या सगळ्या माता भगिनींना सांगायचं देवेंद्रजींचं आणि नरेंद्रजी मोदी साहेबांचं एकच ध्येय आहे, प्रत्येक भगिनी सक्षम झाली पाहिजे, आर्थिक दृष्ट्या सक्षम झाली पाहिजे. छोट्या आपण बघितलं असेल लाडकी बहीण असेल किंवा वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आज चंद्रकांत दादा असते, अनेक योजना महिलांच्यासाठी त्यांनी सांगितलं जे हे सरकार करते. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये समृद्ध भारत घडवण्यासाठी, समृद्ध महाराष्ट्र घडवण्यासाठी आणि समृद्ध सासवड घडवण्यासाठी आपण कमळ चिन्ह समोरचं बटन दाबून त्या ठिकाणी बहुमताने सर्व उमेदवारांना निवडून द्या एवढीच नम्रपणे विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.